मुंबईत कमर्शियल गॅसचा तुटवडा आता जाणवायला सुरुवात झाली आणि यामुळेच आता हॉटेल व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसतोय। मी सध्या लोअर परेल परिसरातल्या अपोलो मालवण या रेस्टॉरंटमध्ये आहे। खरं तर साधारणपणे दररोज मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी या रेस्टॉरंटमध्ये असते। आता मात्र या रेस्टॉरंटनं आपल्या दरांमध्ये देखील वाढ केलेली आहे, कारण कमर्शियल गॅसचा सध्या मोठी अडचण निर्माण झाली आहे। त्यामुळं या ठिकाणचे जे रेट्स आहेत त्या रेट्समध्ये आता वाढ करण्यात आल्याची माहिती मिळते। अपोलो मालवणमध्ये आपण पाहतोय येणाऱ्या जाणाऱ्यांची मोठी संख्या असते। दररोज या ठिकाणी हजारो या ठिकाणी ग्राहक येत असतात। मात्र ज्या पद्धतीने सध्या दरांमध्ये वाढ झालेली आहे आणि त्यामुळे आता त्याच्यावर देखील कुठेतरी परिणाम झालेला आहे। या रेस्टॉरंटचे मालक आपल्यासोबत आहेत। सर, खरं तर मागच्या काही दिवसांपासून घरगुती सिलेंडर्स ज्या पद्धतीनं वाढत आहेत त्याप्रमाणेच आता तुम्हाला कमर्शियल सिलेंडरचा देखील मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे। काय सध्या परिस्थिती आहे? तुमचं या परिसरातलं प्रसिद्ध रेस्टॉरंट आहे, काय पहिली गोष्ट मी सरकारला विनंती करतोय की आमच्या हॉटेल व्यवसायावर तुम्ही लक्ष द्या। कमर्शियल सिलेंडर जे आहे ते आम्हाला खूप दिवस मिळाले नाही, जसं आहे त्याच्यामुळे आम्ही चालवतोय। पण आता आम्हालाही आमच्या खिशातून खूप म्हणजे सांगू काय तोंडात शब्द नाही आहे, आम्हाला डोळ्यामध्ये पाणी येण्यासारखं सध्याची वेळ आलेली आहे। कारण आम्ही ज्या प्रकारे हॉटेल व्यवसाय चालवत होतो त्या प्रकारे आम्ही चालवण्याची आमच्या आता सध्या शक्यता नाही आहे। आणि ग्राहकांना आता कसं समजवायचं, पण मला एवढंच कधी ग्राहकांना समजतं की आता सिलेंडरचा भाव वाढलेला आहे, सिलेंडर भेटत नाही आहे, तेलाचे भाव वाढले आहे आणि त्या प्रकारे ग्राहकही आम्हाला सपोर्ट करतात आहे। आणि काही 10% 15% आम्ही आता सध्या भाव वाढवण्याचा प्रयत्न सुरुवात केली आहे आणि ग्राहकही समजून घेते की आता गॅसच नाही आहे तरी पण हॉटेल व्यावसायिक आम्हाला उत्तम प्रकारचे जेवण आम्हाला बनवून देत आहे आणि आमची सेवा करत आहे। तर मी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करेन की ह्यावर तुम्ही लवकर लक्ष घाला आणि आम्हाला यातून आमचा मार्ग मोकळा करा, कारण आमचंही घरदार त्या व्यवसायावरती चालत असतं। आणि या भाजप सरकारनं, या महायुती सरकारनं खरं मला बसून विनंती की आम्हाला आमचा मार्ग मोकळं करून द्या, ही आमची नम्र विनंती। तुमची आणखीन एक शाखा आहे, त्याची काय सध्याची परिस्थिती आहे? आणि खरं तर इलेक्ट्रिक शेगडीचा पर्याय असताना तुम्ही अशा पद्धतीनं हताश का होताय? नाही, मी आता माझा लालबाग काळा चौकीला जो माझा रेस्टॉरंट आहे, तिसरा आउटलेट मी सध्या बंद ठेवला आहे, कारण गॅसचा खूप तुटवडा आहे आणि मला अजिबात गॅस भेटत नाही आहे। जे सध्या लोअर परळ ब्रांचला माझे गॅस जे होते त्या प्रकारे मी चालू आहे, पण आता 1-2 दिवसानं तेही सपनात येणार आहे। मग मला पुढे खूप एक प्रश्नचिन्ह पडलं आहे। आणि ते ह्याचं इंडक्शनचं वगैरे, इंडक्शन ज्या प्रकारे लोकांना जेवण पटकन पाहिजेल असतं किंवा ते आल्यानंतर लहान मुलं असतं की त्यांना 20 मिनटं 25 मिनटं अर्धा तास लोक थांबू शकत नाही आणि मग त्याच्यामुळे लोक कंटाळून मग निघून जातात। त्याच्यामुळे इंडक्शनचा काही आम्हाला काय त्याचा फायदा नाही आहे। आम्हाला कमर्शियल सिलेंडर हेच आमच्यासाठी उत्तम पर्याय आहे। तर मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना, एकनाथ शिंदे साहेबांना आणि सुनीताताई पवार साहेब मॅडमला मी खरं विनंती करतो की तुम्ही आमच्या या हॉटेल व्यवसायावर तुमचे लोकांचं लक्ष असावं आणि मी हात म्हणून विनंती करतो की आम्हाला लवकर आमचा मार्ग, आमचा पर्याय आम्हाला मोकळं करून द्या। या रेस्टॉरंटच्या मालकीन देखील आपल्यासोबत आहेत। खरं तर कुटुंब चालवताना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो? गॅसचा सध्या मोठ्या प्रमाणात टंचाई आहे, तुम्ही एकीकडे रेस्टॉरंट चालवताय, एकीकडे घर देखील सांभाळताय, काय सध्या अडचणीचा? आता अडचण बघायला गेलं तर सगळं गॅसच्या वरतीच सगळं अवलंबून असतं। प्रत्येक गोष्ट घरामध्ये बाईक किती पण म्हणजे अन्न वगैरे जपून वापरू शकते, पण गॅस नाही ना। गॅसच्या बाबतीत तर आपण काहीच बोलू शकत नाही। ते कितपत आपण वापरू शकतो, 1 महिना 2 महिने नंतर काय करू? सिलेंडरची काय सध्या परिस्थिती आहे? कमर्शियलच्या तर अडचणी आता समोर आल्या तुमच्या रेस्टॉरंटच्या निमित्तानं, पण घरगुती गॅस मिळत आहेत का? त्याबद्दल काय अडचणी? घरगुती गॅस बघायला गेलं तर 22-25 दिवसानंतरच भेटतोय, त्यामुळे आम्हाला खूप प्रॉब्लेम होतो आहे। त्यामुळे सरकारने आमची विनंती स्वीकारावी की लवकरात लवकर या गोष्टीवरती पर्याय निवडावा, बस एवढंच आमची विनंती आहे। निरगुडकरांचं आपलं मालवणमध्ये आपण होतो आणि ह्या रेस्टॉरंटचे दोघं पती पत्नी सांभाळतात। खरं तर त्यांच्या 3 शाखा आहेत, 2 शाखा त्यांना बंद केल्यात, आता केवळ 1 शाखा चालू आहे, कारण गॅस मिळत नाही आहे। कमर्शियल गॅसचे त्या पद्धतीनं दर वाढत आहेत आणि त्यामुळे ते मार्केटमध्ये मिळत नाही आहेत। ब्लॅक मार्केटमध्ये देखील 4 ते 5 हजार रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतात आणि त्यामुळं आज रेस्टॉरंट बंद करण्याची वेळ आल्याची माहिती या निमित्तानं यांच्याकडून आपल्याला मिळाली आहे। कॅमेरामन मनोज जयस्वालसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।